अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आणि तो म्हणजे असा, आज गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा आणि त्या लढ्यामधील आजचे कीर्तन पुष्प हे माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आले, त्याबद्दल जमलेल्या सर्वच कराळे डिग्रस या गावातील माता भगिनी, पुरुष मंडळ सगळ्यांच्याच हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करते, वंदन करते। मनोज जरांगे पाटलांनी जो आरक्षणाचा लढा उभा केलाय, आज त्या लढ्याला आपल्या सगळ्यांना मिळून पाठबळ द्यायचंय, इथंच नाही थांबायचं। आपली ताकद काय आहे ही या मुर्दाड सरकारला आता दाखवून देण्याची वेळ आली आहे। आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही, आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही, पण जर कोणी आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असेल तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही। हा इतिहास आहे मराठ्यांचा। तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केलाय। सत्तेसाठी नाही, पैशासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, तर मनोज जरांगे पाटील लढतात फक्त तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी। आलो तर तुझा, घरी आलो तर तुझा आणि गेलो तर या तमाम मराठ्यांचा असा आपल्या बायकोला सांगणारा मनोज जरांगे हा खरा वाघ आहे। आमच्या अंतरवालीमध्ये माया बहिणींवर लाठीचार झाला, गोळीबार झाला, लहान लहान मुलं अंगातून रक्त ओघळत होतं। काय चूक त्यांची? आम्ही आमचा न्याय मागतोय, आम्ही आमचा हक्क मागतोय। आम्हाला दुसऱ्यांच्या ताटातला नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं हवंय। आमच्या समाजातील पोरांना 90-95% मार्क्स असून सुद्धा त्यांना घरीच बसावं लागतंय, नोकरी मिळत नाही। पण दुसऱ्या समाजातील दुसऱ्या जातीचे मुलं मात्र 40-50% पुढे निघून जातात। गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येक मुलाला त्याचा न्याय भेटला पाहिजे, यासाठी आरक्षणाचा लढा आहे। म्हणजे 90-95 वाला म्हशीच्या माग आणि 40-45 वाला डॉक्टरच्या खुर्चीवर, हा कुठला न्याय आहे? सरकार मराठ्यांच्या जीवावर निवडून येतं, मराठ्यांच्या जीवावर मोठे होतात आणि आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना मात्र हे नेते सगळे बिळात लपून बसलेत। म्हणून यांना बिळातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकी झाली पाहिजे, एक वज्रमुठ तयार करा। आज मराठा समाजाची अवस्था ही महाभारतातल्या अभिमन्यू सारखी झाली। चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू, एक एक आघात अभिमन्यू झेलत होता। आज मराठा समाज एक एक आघात झेलतो आहे, पण या मुर्दाड सरकारच्या कानावर मात्र मराठ्यांच्या लेकरांची आर्त हाक जात नाहीये। म्हणून आपली हाक त्या सरकारच्या कानापर्यंत गेली पाहिजे, दिल्लीच्या तख्ताला घाम फुटला पाहिजे, जयघोष करायचा आहे, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। तुम्हाला आरक्षण पाहिजे नाही का? आरक्षण पाहिजे ना महिलांना? तुम्हाला वाटतं ना आमचे मुलंही अधिकारी व्हावे, आमचे मुलंही डॉक्टर व्हावे, आमचा मुलगा इंजिनियर व्हावा, आमचा मुलगा वकील व्हावा, असं वाटतं की नाही? मग तुम्हाला तुमच्या लेकरांची शपथ आहे, आता तोंडून आवाज काढायचा।
मला आवाज जिजाऊंच्या वाघिणींकडून आला पाहिजे आता. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. आता या सरकारच्या छातीवर बसून आपल्याला आरक्षण घ्यायचे. हा लढा एकदा पेटलेला आहे, वणवा पेटलेला आहे आणि तो वणवा आपल्याला विझू द्यायचा नाही. त्या वणव्याला तेवत ठेवायचे तुम्हा सगळ्यांना. कारण मराठे कधी पेटत नाहीत, मराठे कधी पेटत नाहीत. पण एकदा का मराठे पेटले तर कोणाच्या बाप्पालाही ऐकत नाहीत. ही मराठ्यांची ताकद आहे. म्हणून फडणवीस साहेब, शिंदे साहेब, मराठ्यांना येत्या 2 जानेवारी पर्यंत आरक्षण द्या. कारण आता ठिणगी प्रत्येकाच्या मनात पेटली आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये एक मराठा युवक ऍडमिट होता. त्याच्या अंगाला 20 गोळ्या लागल्यात. 20 गोळ्या अंगामध्ये शिरल्या. तो मराठा युवक डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब माझ्या अंगातल्या सगळ्या गोळ्या निघाल्या का हो? डॉक्टरांनी सांगितलं नाही, काही गोळ्या तुझ्या अंगामध्ये आहेत. तर तो मराठा युवक डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर साहेब राहिल्या तर गोळ्या राहू द्या, पण मला 14 तारखेला अंतरवालीला जाऊ द्या. आतापर्यंत कुठल्याही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला एवढी सभा जमली नाही. मनोज जरांगे पाटील या एका माणसासाठी जमली. ही खरी ताकद आहे आपली. आज आमच्या पोरांचे गुण बघितले जात नाहीत, त्यांची जात बघितली जाते. पोरगा ओपनचा आहे का, घ्या मग फी जास्त. आमच्या इथे काय झाडाला पैसे लागतात का? आमचा बाप शेतामध्ये राब राब राबतो, माय कष्ट करते. कुठून आणायचे आम्ही एवढे पैसे? रात्रंदिवस अभ्यास करून शिकवून त्याचा काही उपयोग आहे का? मग आमच्या पोरांना आत्महत्या घेण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. म्हणून सरकार तुमच्या या बहिऱ्या कानात आमच्या लेकरांची अर्थ हाक जाऊ द्या. आता समाजाची दिशाभूल करू नका. आमचा बाप अन्न पाण्याचा त्याग करून मरणाच्या दारात उभा होता. तुम्हाला क्यू नाही येत? तुम्ही तुमच्या पोटच्या लेकरांसारखं एकदा मराठ्यांच्या लेकरांकडे बघा. तो माणूस लढतोय मराठा समाजासाठी. अनेक वादळ पेललीत तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. अनेक वादळ पेललीत तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. आणि जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज जरांगे पाटलाशी गाठ आहे. तुमची मनोज जरांगे पाटील ही गाठ आता आपल्याला सुटू द्यायची नाही. आपल्यावर संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, संस्कार आहेत माँसाहेब जिजाऊंचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी कधीच मावळ्यांची जात बघितली नाही. 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. मग ते तानाजी मालुसरे, येसाजी, कोंढाजी, शिवा काशीद, जीवा महाले, बहिरजी, जात बघितली नाही त्यांची. महाराज असं नाही म्हणाले हा ओबीसीचा आहे, हा ओपनचा आहे, हा एससीचा आहे, हा एनटीचा आहे, असं म्हणाले का महाराज? तसं म्हणाले असते तर आज स्वराज्य निर्माण झालंच नसतं. धर्मवीर शंभूराजांनी सुद्धा 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. मग ते रायप्पा महार, ज्योत्याजी मराठा, बहिरजी रामोशी, जीवा महाले न्हावी, रामजी महादेव कोळी, दत्ता रंगारी, सोनबा लोणारी, मायनाक भंडारी, राम माळी, संपत साळी, नाना शिंपी, दादा लोहार, मुरा लमान, सटवा मांग, नालबंद, घडशी, चांबार, लोहार, गारुडी, देशमुख, पाटील, आलुतेदार, बलुतेदार, 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. त्यांची जात बघितली नाही, त्यांचं दिसणं बघितलं नाही, तर त्यांचं असणं बघितलंय. आज आमच्या पोरांचे गुण बघितले जात नाहीत.
महाराजांनी त्या काळी मावळ्याला विचारलं, काय रे, चांगल्या खात्या पित्या घरचा दिसतोस, काय करतोस? काय नाही राजा, खातो पितो आणि झोपतो. महाराज म्हणाले, स्वराज्यासाठी, रयतेसाठी, गोरगरिबांसाठी लढशील का? काय करावं लागल राजा? काय नाही, खायचं पियाचं झोपायचं, आणि जर कुणी अडवालं तर त्याला जागीच कापायचं. हा स्वराज्याचा न्याय, हा स्वराज्याचा नियम, हे संस्कार मनामध्ये घेऊन मराठा वाटचाल करत आहे. आणि आपल्या या मागणीला यश नक्कीच मिळेल. आपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आहेत. सरकारला वाटत असेल ना की आता 2 महिन्यात मराठी सगळे थंडगार पडतील, 2 महिन्यात मराठी विसरून जातील, नंतर आपण हा मुद्दा फेटाळून लावू. पण आता मराठे थंड पडणार नाहीत, तर आता मराठे सरकारला थंड करणार आहेत. ही एवढी ताकद दिग्रस या गावामधून आता फौज तयार झाली आहे. आता सरकारला आपली ताकद दाखवून द्यायची. गावागावातल्या प्रवेश बंदीच्या पाट्या अजून निघाल्या नाहीत. मतदानाचा तर आम्ही विचारच केला नाही. म्हणून सरकार आरक्षण द्या. तुम्ही जर आरक्षण दिलं तर तुम्हाला निवडून तर देऊच, पण मराठ्यांच्या घरात तुमचा फोटो लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मराठ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. आता मराठा समाज पेटलाय. इथं कुठल्याही राजकीय नेत्याला येण्याची परवानगी नाही. आमचा कुठलाही पक्ष नाही, आमचा कुठलाही नेता नाही, आमचा एकच पक्ष, आणि ते म्हणजे मराठा आरक्षण. आरक्षण घेतल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. नेत्याला गावामध्ये एंट्री नाही, कारण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय आरक्षण देणे का, नहीं तो घर में गुपचुप झोपने का, इधर नहीं आने का, इधर मराठे है. आरक्षण द्या, नाहीतर आमच्या गावामध्ये आम्ही तुम्हाला येऊ देणार नाहीत. आता पक्षाचे झेंडे हातामध्ये घ्यायचं नाही, आता भगवा झेंडा हातामध्ये घेऊन लढायची खरी गरज आहे. तुमचे पक्ष, तुमच्या नेते, तुमचे संघटना काही कामाचे नाही. ते मराठा म्हणून एकदा सगळ्यांनी एकत्र या. कारण कळू द्या सरकारला मराठे भूतकाळात कोण होते, आज कोण आहेत, आणि उशीर झाला तर त्यांच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते. म्हणून आपल्याला शांत बसून चालणार नाही. या राजकारण्यांनी यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा यांच्याकडे पैसा आहे, एवढं यांनी कमवून ठेवलंय, यांचे सगळे खोके भरलेत घरात, पण आमचे डोके इकडे पागल झाले. म्हणून तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी काही करायचं असेल, तुमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी काही करायचं असेल, तर आरक्षणाचा लढा आपल्याला जिंकूनच दाखवायचा आहे. कारण उद्या तुमच्या नातू पंतूंनी तुम्हाला विचारलं की माय आरक्षणाचा लढा होता आणि तू काय करत होतीस तवा, तर काय सांगा. 14 तारखेला गेलते अंतरवालीला, किती जण गेलते हात वर करा. बस एवढेच. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. तुम्हाला तुमच्या नातू पंतूंनी विचारल्यावर उद्या तुम्ही काय सांगणार? तू गेल नव्हतीस का माय? नाही, मी सोयाबीन कापत होते, असं सांगणार का? जर तुमच्या लेकरांनी उद्या तुम्हाला विचारलं की आरक्षणाच्या लढ्यामध्ये तू काय करत होतीस, तर त्यांना छाती ठोकून सांगा की मी सुद्धा तुला आरक्षण मिळवून द्यायला रस्त्यावरती उतरले होते. हा एकल्याचा नाहीये लढा, सगळ्यांचा आहे. आपल्या सगळ्यांना मिळून आपल्याला न्याय मिळवायचा आहे. एका रात्रीत हे पक्ष बदलतात, एका रात्रीत मुख्यमंत्री बदलतो, एका रात्रीत पक्षात इकडून तिकडं जातात, एका रात्रीत गुवाहाटीला जातात.
मग एका रात्रीत मराठ्यांना आरक्षण का नाही भेटत हा प्रश्न या राजकारण्यांना आपल्याला करायचा आहे. निवडणुकीच्या वेळी आपल्या पाया पडायला येतात, पण उपोषणाच्या वेळी कोणी आलं का? नाही येणार. सगळे एका माळीचे मणी आहेत, काही घेणं देणं नाही. पण आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला हा लढा जिंकून द्यायचा आहे. विजय आपला नक्कीच होणार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूत. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी उपमा दिली. कुणाला? संतांना दिली. अमृताची उपमा दिली. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच फळाचा उत्तरोत्तर विकास होत राहतो असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा वरवरचा अर्थ. देहूमध्ये जन्माला आलेले आमचे तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला ह्या, मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. अशी ज्यांची ख्याती आहे. तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग, उनका से तू भंग या इनका से तू अभंग. त्रेतायुगामध्ये एक सेतू बांधला रामरायांनी. काळाच्या ओघात तो सेतू भंग पावला, तो सेतू नष्ट झाला. पण या तुकोबारायांनी, या रामानं जो अभंग नावाचा सेतू बांधलाय तो आज 350 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवतोय. महाज्ञान देती जयाला, जया भंग नाही असे ते अभंग. जगाला महाज्ञान देतात पण ते कधीच भंग पावत नाही. आज आमचा समाज दुभंग होत चाललाय. भाऊ भावाला बोलायला तयार नाही, बहीण बहिणीला बोलायला तयार नाही. पण या दुभंगणाऱ्या समाजाला एकत्रित करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत वाङ्मयामध्ये आहे. म्हणून भागवत धर्म मंदिराच्या कळस्थानी जे शोभले असे आमचे तुकोबार आहे. आणि इतकं सगळं करून सुद्धा मनात अहंकार नाही, गर्व नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशव्यापी व्यक्तिमत्व ज्यांना लाभलं लोकांनी वेड्यात काढलं. लोक कोणालाही वेड्यातच काढतात. तुकोबाराय असे रस्त्याने चालले तर लोक म्हणायचे बघा बघा येडा तुक्या निघाला. वेड्यात काढलं लोकांनी. पण तुकोबारायांनी लक्ष दिलं नाही. त्यांना सांगितलं मी जी भक्ती करतो ना माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे, मी का आलो. आपल्या येण्याचं प्रयोजन तुकोबाराय सांगतात धर्माचे पालन. धर्माचे पालन करीने पाखंड खंडन. तुकोबाराय म्हणाले हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. वास्तविक आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आपल्या येण्याचे प्रयोजन तुकोबाराय सांगतात मी का आलो.
आणि आल्यानंतर सगळ्या संत मंडळीमध्ये प्रमुख ठरले, प्रातस्मरणीय ठरले. यज्ञयावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार जो भारतीय संस्कृतीने मांडला, त्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत समाजात झाले. पण त्या संताचंही प्रतिनिधित्व ज्यांनी करावं असे आमचे तुकोबाराय. आणि इतकं सगळं करून सुद्धा लोकांनी वेड्यात काढलं. तुकोबाराय अशा मंदिरात जायचे, भजन करायचे, तर लोक म्हणायचे, बघा बघा येडा तू क्या रात्रंदिवस टाळ कुटत बसतो. तुका वेडा विचार करी पण तुकोबारायांनी लक्ष दिलं नाही. आमच्यापैकी सुद्धा एखादा तरुण व्यक्तिमत्व कीर्तनाला जायचं म्हटलं तर लोक वेड्यात काढतात. ज्याला काही येत नाही अशी मंडळी कीर्तन करतात, ज्याला काही येत नाही अशी मंडळी भजन करतात असं लोकांना वाटतं. पण असं आहे का हो? नाहीये. तुम्ही आम्ही सगळे या मार्गावरचे पाईक आहोत, या वाटेवरचे पाईक आहोत. हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे आमचं जन्मोजन्मीचं भाग्य आहे की आमची कीर्तनाला यायची इच्छा होते. कीर्तनाला कोण येतो? डोंगरे शास्त्री म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है. कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है. कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. म्हणजे कथेसाठी तर ती लोक येतात ज्यांना परमात्मा स्वतःहून बोलावतो. मग तुमचं आमचं किती मोठं भाग्य आहे. आम्ही मराठी मराठी म्हणून स्वतःचा फार अभिमान व्यक्त करतो ना. आम्ही महाराष्ट्रातले लोक, आम्ही मराठी माणसं. पण मराठी कुणाला म्हणायचं? आचार्य आत्रेंनी व्याख्या केली आहे मराठी माणसाची. कुणाला म्हणायचं मराठी? ज्याला ज्ञानोबांची एकतरी ओवी पाठ आहे. बघा बरं, लक्षपूर्वक ऐका. लोकांची कीर्तनाविषयीची अभिरुचीच बदलली आहे. भरपूर हसायला मिळालं की कीर्तन छान असा लोकांचा समज झालाय. पण कीर्तनात मनोरंजन नाही तर आत्मरंजन असावं. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा. हरिकथेविण सर्वथा राहूची नये. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. बघा बरं, देवाला सुद्धा त्याचं कीर्तन आवडतं. म्हणजे आमचे नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? माझी भाषा कळते ना तुम्हाला? आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की मग देवाला त्याचे असलेले गुण गायले तर त्याला किती आनंद होईल. म्हणून गुण संकीर्तन, नाम संकीर्तन आणि लीला संकीर्तन या तीन गोष्टी कीर्तनात पाहिजे. इथं आल्यावर आम्ही एका मायेनं बांधील आहोत. मायाधीनम जगत सर्वम. ती माया आम्हाला या भवसागरात नर्तकी सारखं नाचवती. आणि मायेनी नर्तकी सारखं नाचवू नये असं जर वाटत असेल तर नर्तकी या शब्दाच्या उलट करा. करा. नर्तकी या शब्दाच्या उलट करा. वा विठ्ठल विठ्ठल. आणि कीर्तनाचा मूळ गाभा
कीर्तनाचं बेसमेंट काय असेल तर ते नाम आहे. आणि हे नाम कसं घ्यायचं आम्ही तर नामच्या उलट करा तुम्ही. नाम मनानं घ्यायचं, मनापासून घ्यायचं, अंतःकरणापासून घ्यायचं. म्हणून आजच्या कीर्तनाला मनापासून हजर राहा बरं का. काही लोक देहानं इथं बसलेली असतात पण मन मात्र घरी. कुलूप नीट लागला असेल की नाही येतानी 10 वेळेस सोडून बघितलाय, चाबी फिरवली पण इथं सुद्धा मनात कुलूप. म्हणून देहानं इथं बसाच पण मनानं सुद्धा बसा. इथं चिंतन फक्त परमात्मा तत्व, भगवंताच्या गुणाचं, लीलाचं, नामाचं आणि त्याला ज्याने मोठं केलं अशा संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारं आजचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होते, मराठी कुणाला म्हणायचं ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ असेल, एक तरी ओवी अनुभवा. नामावरे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामावरे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी पाठ असावी. आणि दुसरी अट म्हणजे ज्याला माझ्या तुकोबारायांचा एक तरी अभंग पाठ असेल. आणि तिसरी अट म्हणजे काय सांगते, मराठी कुणाला म्हणायचं याचं उत्तर, ज्याने माझ्या शिवछत्रपती प्रभूचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गड, एक तरी किल्ला पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी विठ्ठल विठ्ठल. आमचं निरीक्षण केलं तर आमचं एक आहे तर दुसरं नाही, दुसरं आहे तर तिसरं नाही. पण ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत आणि त्यांचा गड किल्ला बघणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तुकोबारायांनी अमृताची उपमा दिली आहे संतांना. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं, पण वेल जर विषाची असेल तर फळही विषासारखंच येणार. मनोज जरांगे पाटील या अमृताच्या फळाला एका वेलीनं निर्माण केलंय. ती आई किती महान असेल. जसं छत्रपती शिवाजी महाराज या अमृताच्या फळाला जन्म देणारी जिजाऊ माता, ती वेल किती महान असेल. तुकोबारायांनी अमृताचीच उपमा का दिली हो? दुसरी उपमा देता आली असती, चंद्राची उपमा देता आली असती, पण नाही दिली. का नाही दिली? कारण तिथं काहीतरी कमतरता आहे. चंद्राला डाग आहे, संतांना डाग नाहीये, संत निर्मळ आहेत. म्हणून संतांना चंद्राची उपमा देऊन चालणार नाही म्हटले. मग कल्पतरूची उपमा द्यावी तर कल्पतरू काय करतो? मागितलं, इच्छा केली तर मिळाल कल्पतरूकडं, पण संत कायम देत राहतात. तो संत निर्विकल्प आहेत म्हणून कल्पतरूची उपमा देऊन चालणार नाही म्हटले. मग चिंतामणीची उपमा द्यावी तर चिंतामणी चिंतन केलं, मागितलं तर मिळाल त्याच्याकडं, पण संत कायम सडळ हातानं लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. संतांचं हृदय आईसारखं आहे म्हटले.
जशी आई आपल्या लहान मुलाला दूध भात भरवते प्रेमानं मायेनं, तिचा स्वार्थ नसतो, तसं संतांचं हृदय आईसारखं आहे. मग कल्पतरूची उपमा नाही, चिंतामणीची उपमा नाही, चंद्राची उपमा नाही, सूर्याची. सूर्य काय करतो? प्रकाश देतो. प्रकाश देत असला तरी सूर्य दाहक आहे, संत दाहक नाहीये. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. मग चंद्राची उपमा नाही, सूर्याची नाही, कल्पतरूची नाही, चिंतामणीची नाही, एकमेव तुकोबाराय उपमा देतात संतांना अभंगाच्या पहिल्या. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचेही. ज्ञानोबाराय तुकोबाराय निळोबाराय सगळ्या संतांचं जीवन अमृतासारखं आहे. ज्यांनी स्वतःच्या प्रकाशानं जगाला शीतलता दिली. काय मागणं होतं ज्ञानोबारायांचं? विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोथे लावो. प्रत्येकाला ज्याला जे जे हवंय ते ते मिळो. किती उदार अंतकरण आहे. पण जगानं काय दिलं त्यांना? नुसता हाल अपेष्टा निंदा अपमान, संन्यासाची पोरं म्हणून हिणवणूक केली नुसती. पण समाजातून होणाऱ्या निंदेचं विष प्राशन केलं आणि 12व्या शतकात चूळ भरली अमृताची. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संत येतात. मायबाप पण किती त्रास होतो त्यांना, किती त्रास होता माझ्या महावैष्णव ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय मधुकरी मागायला जायचे तर लोक म्हणायचे, ए संन्यासाच्या कारट्या, सकाळी सकाळी आला करे थोबाड दाखवायला, चल चालता होई थोड. हुसकून लावायचे. पण तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी सारखं ज्ञान दिलं, अमृत दिलं. 5 वर्षाचे आहेत ज्ञानोबाराय. छोटीशी मुक्ताई आहे, लहानशी सोपान काका, निवृत्ती दादा आहेत.
आणि त्या दिवशी विठ्ठलपंत पैठणमध्ये आहेत का? भीक मागत होते, दयेची याचना करत होते त्या धर्म मार्तंडा समोर. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या, त्यांना समाजात वागता येऊ द्या, त्यांना वाळीत नका टाकू. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य आहे. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या. गणेश शास्त्री समोर बसलेत, गोपाळ भट्ट समोर बसले आणि त्यांनी सांगितलं एकच शिक्षा आहे तुम्हाला विठ्ठलपंत, एकच देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित शब्द कानावर आले, विठ्ठलपंताचं शरीर थरारलं. आपल्या मुलांसाठी देहांत प्रायश्चित घ्यावं लागल. कागद घेतला आणि झप 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 पावलं टाकत सिद्धबेटेच्या दिशेनं येऊ लागले. रुक्मिणी माता दिवाबत्ती करून विठ्ठलपंतांची वाट बघत बसली. समोरून विठ्ठलपंत येताना दिसले. आलात स्वामी, आलात? काय निर्णय झाला? काय सांगितलं त्या धर्म मार्तंडांनी? आता होणार ना आपल्या मुलांच्या मुंजी? आता घेतील ना त्यांना समाजात? काय लिहिलंय त्या पत्रात? घेतील, घेतील रुक्मिणी, पण त्यासाठी एक करावं लागल. रुक्मिणी, अगं आपल्याला देहांत प्रायश्चित घ्यावं लागल ग, देहांत प्रायश्चित. रुक्मिणी मातेच्या अंगावर सर्व दिशी काटा उभा राहिला. पतिव्रता होती. विचारलं केव्हा निघायचं स्वामी? पतीनं सांगितलं आज मध्यरात्री निघायचं. रुक्मिणी मातेनं त्या दिवशी मांड्याचा स्वयंपाक केला. माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात. मांड्याचा स्वयंपाक झाला. मुलांच्या ताटामध्ये मांडे वाढले. रुक्मिणी मातेनं एक घास घेतला, माझ्या मुक्ताच्या तोंडात घातला आणि त्या आईच्या डोळ्यातून टप्प दिशी अस्वाच्या धारा गळतायत. छोटीशी मुक्ता विचारते, आई काय झालं ग आई? लढतेस का ग आई? अहो बोलता पण नाहीयेत, बोबडे बोबडे बोल तिचे. लढतेस का ग आई? काय झालं? आणि रुक्मिणी मातेनं सांगावं काही नाही, मुक्ता डोळ्यात कचरा गेला म्हणून रडू आलं. एक घास घेतला, माझ्या ज्ञानदादाच्या तोंडात घातला. एक घास घेतला, माझ्या निवृत्ती दादाच्या तोंडात घातला. एक घास घेतला, सोपान काकाच्या तोंडात घातला. मुलं जेवली, मुलं झोपी गेली. रुक्मिणी मातेनं त्या दिवशी शेवटचा घास घेतला. रुक्मिणी माता झोपी गेल्या. विठ्ठलपंतांनी वात वर केली, दिवाबत्ती केली आणि विठ्ठलपंतांना रात्रभर झोप नव्हती बरं. फक्त आपल्या 4 लेकरांकडे डोळे बघून पाहत होते, डोळ्यामध्ये साठवून घेत होते शेवटचं. झोप नव्हती त्यांना. 2 पत्र घेतले, शाई घेतली, बोडू घेतला, बोडू शाईत बुडवला आणि भर 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 2 पत्र लिहिली. एक लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि दुसरं लिहिलं माझ्या ज्ञानदादांसाठी. पत्र देवाऱ्यात ठेवलं आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला आवाज दिला, रुक्मिणी उठा, जायची वेळ झाली, रुक्मिणी उठा. रुक्मिणी माता झोपली होती. रुक्मिणी मातेच्या अंगावर माझी मुक्ता हात टाकून झोपली होती. अरे जगातली पहिली आई आहे जी आपल्या लेकीचा हात बाजूला सारून देहांत प्रायश्चित घ्यायला जाते. जगातली पहिली आई आहे. मुक्ताचा हात बाजूला सारला, ताटी बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि रुक्मिणी मातेचे पाय ओढत नव्हते, वळून फक्त आपल्या 4 लेकरांकडे बघत होती रुक्मिणी माता. आणि विठ्ठलपंत बोलते झाले, रुक्मिणी नाही यायचं तर नका येऊ. जीव गुंतला ना तुमचा, नका येऊ. रुक्मिणी मातेनं सांगा मम्मी तुमची पत्नी नाही रडते हो, या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो.
या छोट्या छोट्या लेकरांची आई. माझा ज्ञाना मोठा आहे, माझा सोपान मोठा आहे, माझा निवृत्ती मोठा आहे, पण माझी मुक्ता छोटीशी हो. तिला चोळीची गाठ पण नाही बांधता येतो. छोटीशी माझी लेक. रडत होती रुक्मिणी माता. जप जप पावलं टाकत दोघे जण इंद्रायणीच्या काठावर आले. त्या इंद्रायणी नदीमध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं. देहांत प्रायश्चित घेतलं. देहांत प्रायश्चित का? तर त्या धर्म मार्तंडाचा आदेश होता. तुमच्या मुलांच्या मुंजी भाव्या त्यांना समाजात वागता यावं म्हणून तुम्हाला देहांत प्रायश्चित घ्यावं लागल. दुसरा दिवस उजाडला. ज्ञानदादा उठले. बघितलं देव्हाऱ्यात एक पत्र दिसलं. पत्र वाचलं पत्र आणि ढसा ढसा हंबरडा फोडला. ए आई, ए बाबा म्हणून ढसा ढसा रडायला लागले ज्ञानदादा. आवाजानं मुक्ता धावत धावत आली. सोपान धावत धावत आला. दादा काय झालं रे दादा? का रडतोयस रे दादा? मुक्ता, सोपाना, आता आपल्याला आई नाही राहिली ग. आता आपल्याला बाबा नाही राहिले. कुठे गेले दादा आपले बाबा? गावाला गेले का रे? हो मुक्ते, आपले आई वडील अशा गावाला गेले ते परत कधीच नाही येणार ग. फार दूरच्या गावाला गेले का रे दादा? हो मुक्ता, आपले आई वडील आपल्याला सोडून गेले ग. मुलं रडत होती. पहिला दिवस गेला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा दिवस उजाडला. माझा ज्ञानदादा भिंतीच्या आडोशाला बसलाय. सोपान काका खांबाला टेकून बसलाय. माझी मुक्ता पायरीवर बसली. ज्ञानदादा निवृत्ती दादा बसलेला आहे. एकाच ठिकाणी टक लावून बघणारे हे चौघे भावंड. आई वडील नाही राहिले. 7 दिवस झाले. ज्ञानदादाचं लक्ष गेलं मुक्ताकडं. ए मुक्ता, रडतेस का ग मुक्ता? काय झालं मुक्ता? आईची आठवण येते का? नाही दादा. बाबाची आठवण येते का मुक्ता? नाही दादा. मुक्ता, तुला कोणी काही बोललं का ग? नाही दादा, कोणी नाही बोललं. मुक्ता, भूक लागली का तुला? ज्ञानदादांनी ओळखलं. माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नाही. 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचं कण नाही. मुक्ता थांब, आता जातो आणि मधुकरी घेऊन येतो. मुक्ता धावत धावत आली. ज्ञानदादाच्या गळ्याला पडून ढसा ढसा रडायला लागली. दादा दादा म्हणून बहीण भावानं एकमेकांच्या गळ्याला पडावं. मुक्ता, आईची आठवण आली तर माझ्या गळ्यात पडून रड. बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड. मुक्ता, माय बाप नसले म्हणून काय झालं? आपल्या चौघांना एकमेकांचे मायबाप बनायचे आता. ज्ञानदादा उठले, झोळी घेतली आणि झप 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 पावलं टाकत आळंदीत आले. एका दारापुढे येऊन थांबले. माय, दार उघड. भिक्षाम देई माय, भिक्षा वाढ. दार उघडलं गेलं. आतमधून बघितलं तर काय, ए संन्यासाच्या कार्ट्या, सकाळी सकाळी आला करे थोबाड दाखवायला. चल. चालता हो इथून. धाड दिशी दार बंद केलं. पुन्हा दुसऱ्या दारापुढं, पुन्हा तोच प्रसंग. पुन्हा तिसऱ्या दारापुढं गेले. पण म्हणतात ना, कुणीच कुणाचं नसतं, तिथं कुणीतरी कुणाचं असतं. एक बाई पसाभर पीठ घेऊन आली. ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं. बाळा, लवकर जा, कोणाला दिसू नको इथून, लवकर निघ. ज्ञानदादाच्या चेहऱ्यावरती आनंद मावेनासा झाला. आनंदानं चेहऱ्यावरती हास्य उमटत होतं. माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नव्हती. तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. माझी मुक्ता आता जेवेल. माझ्या मुक्ताची भूक भागेल. आनंदानं चाललेत आपल्या सिद्धबेटेकडं. तेवढ्यात
घोड्यावरून विसोबा खेचर आला. विसोबा खेचरचं लक्ष गेलं ज्ञानदादाकडं. ए नाण्या, विठ्ठल पंताचा ना रे तू? ए संन्यासाच्या कार्ट्या, काय आणलंस? दाखव. फरदिशी ती झोळी ओढून घेतली. आतमध्ये बघितलं तर काय, कोरडा शिदा. हे संन्यासाच्या कार्ट्या, चोरून आणलंस ना रे? हे चोरून आणलंस? म्हणून ती झोळी खाली उधळून लावली आणि चालता झाला. कुणास ठाऊक काय मनात आलं, परत वापस आला आणि त्या सांडलेल्या पिठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली. का तर ते सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊ नये म्हणून. ऐका कलेची महिमा. असत्यासी रिझले जना, पापादिती अनुमोदन करती हेळन संतांचे. नाही कळले हो संत आम्हाला. ज्ञानोबांचं ज्ञान नाही कळलं, मुक्ताईचा विह नाही कळला, सोपान काकाची साधना नाही कळली, निवृत्तीचा एकांत नाही कळला. नाही कळले संत आम्हाला. ज्ञानदादा आले, झोळी फेकून दिली, कुटी आत गेले, दार बंद केलं आणि समाधीस्थ अवस्थेत बसलेत. मुक्ता धावत धावत आली. दादा काय झालं दादा? ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. विश्वपट ब्रह्मा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यांचा आवाज कमी पडतोय तुमच्या. आमचा आवाज, गायकांचा आवाज केवढा, तुम्ही एवढे जण असून तुमचा आवाज कमी पडतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी, शब्दे शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समाजात तेव्हाही त्रास देणारी लोक होती, आताही चांगल्या माणसांना त्रास आहे, निंदा करणारी लोक आजही आहेत. मराठा असून मराठा आरक्षणाला विरोध करणारे पण काही आहेत. हीच करंटी माणसं आपल्यातलीच आहेत. दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते.
सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालते. म्हणून मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी एकदा आपला DNA चेक करून घेतला पाहिजे. हे आहेत ना आपलेच. म्हणून दुर्जनांची तोंड का चालतात? कारण सज्जन निष्क्रिय होतात. म्हणून आपल्याला निष्क्रिय होऊन चालणार नाही. जिथं भजनाची आवश्यकता आहे तिथं मुखातून भजन आणि हाताने टाळी ही वाजलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असंच एक अमृताचं फळ एका वेलीनं जन्माला घातलं. एक शककर्ता राजा या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहवत नाही म्हणून 5 वर्षाच्या लेकराला स्वप्न बघायला शिकवलं. कोणी? एका आईनं. जिजाऊ तिचं नाव. 5 वर्षाच्या लेकराला बोलली, बाळा बोल, रयतेचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करशील का? 5 वर्षाची आमची लेकरं आठवून बघा. म्हणून मोठ्या माणसावर संस्कार करण्याची जबाबदारी असते बरं का. यद्यदा चरिती श्रेष्ठस तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठती सामान्य सकल. हे संस्कार केले जिजाऊ मासाहेबांनी. त्या आईला शिवबाराजे पोटात असताना डोहाळे लागायचे. जिजाऊ मासाहेब गरोदर होत्या. कशाचे डोहाळे? उठावं, हातामध्ये समशेर घ्यावी, घोड्यावरती बसावं आणि सप 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 यवनांच्या गर्दनी कापाव्यात. काय डोहाळे होत्या मातेचे. आमच्या आईलाही डोहाळे लागतात. पण कशाचे? माती खावीशी वाटते. उठावं, हातात टीव्हीचा रिमोट घ्यावा, सोफ्यावरती बसावं आणि फट 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 सिरियल बघून टाकाव्यात. खुलता कळी खुले ना. लेकराच्या आयुष्यात त्याची कळी कधीच खुलत नाही. म्हणून संस्कार करण्याची जबाबदारी एका मातेची असते. परिस्थिती काय होती? गोठ्यातली गाय सुरक्षित नव्हती की घरातली माय सुरक्षित नव्हती. मंदिरं पाडली जात होती. देवी देवतांच्या मूर्त्या फोडल्या जात होत्या. वेदशाळेतला वेद सुरक्षित नव्हता. तरुणांचा पराक्रम नाही. स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं. वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं. काहीच सुरक्षित नव्हतं महाराष्ट्रात. आणि अशा वेळी एका अमृताच्या वेलीनं एका फळावरती जन्म द्यावा. त्याला सांगावं, बाळा बोल, स्वराज्य स्थापन करशील का? सगळा गुलामीचा अंधार पसरलाय. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागलेत. आणि अशा वेळी त्या मातेनं सांगावं, बाळा तुला एक पंथी बनायचंय, तुला या अंधाराचा नायनाट करायचाय, बोल करशील का? आणि म्हणतात ना, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर अन्याय, अत्याचार, अधर्माचा जन्म होईल तेव्हा तेव्हा या सगळ्यांना संपवणारी शक्ती या मातीत जन्माला येईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत्यु भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते घडलं होतं 19 फेब्रुवारी या दिवशी. छत्रपती शिवरायांचा जन्म. शिवराय आणि तुकोबारायाच्या रूपानं भक्ती आणि शक्तीचा संगम या महाराष्ट्रानं पाहिलाय. म्हणून ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावरती आला, विंचू देव्हाऱ्याशी आला. देवपूजा नावडे त्याला, ते पैधाराचे काम, अधमासी तो अधम. आपल्याच देवी देवतांच्या मूर्त्या फोडणाऱ्या अफजल खानाला नाही सोडलं राजांनी.
हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माटी में, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माटी में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में। संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतात। संकट शिवरायाच्या आयुष्यात होती, संकट तुकोबारायाच्या आयुष्यात होती, पण समाधानी होते ते। आम्ही समाधानी आहोत का? नाहीये। बरं झालं म्हणले तुकोबाराय, बरे झाले देवा आता, निघाले दिवाळे परी या दुष्काळे पिढा केली। बरं झालं म्हणले देवा दुष्काळ आला, बरं झालं देवा बाईल कर्कशा परीही दुर्दशा जना मज। बरं झालं म्हणले देवा तू मला अशी बायको दिलीस जी उठता बसता खाता पिता रोज पांडुरंगाला शिव्या द्यायची। या काळ तोंडाचं थोबाड बघावं लागतंय असं ती देवाला म्हणायची, पण तुकोबाराय समाधानी होते। बरं झालं म्हणले देवा तू मला अशी बायको दिलीस, पती देवाच्या माध्यमातून विश्वदेवाला भजत होती, ती वाईट नव्हती, पण तुकोबाराय समाधानी होते। सुख जवा पडे दुःख पर्वता येवढे। प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असतात। एकाला विचारलं काय रे बाळा तुला इंग्लिश येते का? येते का इंग्लिश? इंग्लिश येते की नाही? त्याला विचारलं सांग बरं इकडे याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तो पटकन म्हणाला कम हिअर। मी म्हणलं हुशार आहेस? हो म्हणला माझ्या सरांनी मला शिकवलंय। मी म्हणलं आता सांग बरं तिकडे जायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आता काय त्याला येत नव्हतं, एवढंच माहित होतं इकडे येला कम हिअर। मी म्हणलं सांग की तिकडे जायला काय म्हणतात? तो म्हणला सोपं आहे ताई, तिकडे जायचं आणि तिकडून कम हिअर म्हणायचं। एवढी हुशार आमची मुलं, पण त्याच बरोबर ही संस्कार करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे। एकाला विचारलं सुख येत जात राहतं पण दुःख नेहमी आपल्या सोबत राहतं। काय? सुख जवा पडे दुःख पर्वता येवढे। दुःख नेहमी आपल्या सोबत राहतं पण सुख मात्र येत जात राहतं। याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट कर म्हटलं तर त्याने काय करावं महाराज? तो म्हणाला वाईफ ऑलवेज स्टेज विथ मी, गर्लफ्रेंड कम्स अँड गोज विठ्ठल विठ्ठल। देव आम्हाला भेटतो, परमात्मा आम्हालाही भेटतो, पण त्यासाठी काय करावं लागल? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग देई नारायण,
ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. आता ओलावा वचन, ओलावा असं आहे ते वचन. ओले म्हणजे काय हो? म्हणजे वचन भिजवायचे का? शब्द कसे भिजवायचे? शब्दावर पाणी ओतायचं का? नाही, तर वाणी कशी वापरायची, कसं बोलायचं. नामदेव महाराज म्हणाले, बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतःकरणातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं माझं बोलणं पाहिजे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. आमच्या बोलण्यात अमृत असावं, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतःकरणातला परमात्मा डोलला पाहिजे, पण आपल्याला तसं नाही जमत. कसं आपण एखादा पाहुणा आला तर त्याचं स्वागत कसं करावं? सानंदम सदनम सुताश्च सुदेयः, कांत मृदू भाषण. काही ठिकाणी फार गोड शब्द वापरले जातात. म्हणजे विदर्भात तिकडे इकडे सोलापूर साइड मी व्याख्यानासाठी जात असते, तर फार सुंदर पाहुण्यांचं स्वागत करतात ते लोक. या, बसा, पाणी घेणार का, चहा घेणार का, किती गोड शब्द आहे. अंग टाकून घेणार का, अंग टाकून घेणार का म्हणजे काय, आराम करणार का, किती गोड शब्द आहे तो. मधुरावाणी वाटी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी वाटी.
शब्द मुखात असावेत, पण आमच्या इकडे एखादा पाहुणा येऊ द्या, या बसा, गिळा आणि पसरा, आमच्या इकडचं बोलणं. नाहीतर मग चहा ढोसा. माझ्या बोलण्यात विठ्ठल असावा, माझ्या चालण्यात विठ्ठल असावा, आमच्या पाहण्यात विठ्ठल असावा, आमच्या जीवात भावात विठ्ठल असावा. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आमच्या बोलण्यात चालण्यात पाहण्यात जीवात भावात विठ्ठल असावा. किती शांततेत समाधानात आम्हाला आमचं जीवन जगायचंय, पण माणूस थांबायलाच तयार नाही हो. मजला 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 मजला, थांबायला तयार नाही, समाधानी नाही, सुख नाही. सायकल असणाऱ्याला वाटतं मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल असणाऱ्याला वाटतं बुलट पाहिजे, बुलट असणाऱ्याला वाटतं आता कार पाहिजे, कार असणारा थारकडे बघतो. समाधान कोणी नाहीये, ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार. माऊलींनी हे विश्वची माझे घर म्हटले आणि तुम्ही आम्ही हे घरची माझे विश्व म्हणत बसलो. माझी बायको, माझी गाडी, माझा बंगला आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. याच्या पलीकडे काही घेणं देणं नाही आम्हाला जगाचं. पण देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपण समाजाचं देणं लागतो. या भावनेनं समाजासाठी काहीतरी करावं. तुकोबाराय म्हणतात, तेव्हा मला संतांचा संग दे. मग आता संतांचा संग करायचाय तर त्यांना ओळखायचं कसं? उत्तम देवाला
प्रकृती तैसी दिसेवरी, ऐसी याचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. आता उत्तम सेवन, ज्यांचं खाणं चांगलं असेल, ज्यांचं पिणं चांगलं असेल, अशा लोकांचा संग मला दे भगवंता. श्रोते हो, मांसाहार हा माणसाचा आहार नाहीये. जीवो जीवस्य जीवनम, जगा आणि जगू द्या, मांसाहार करू नका. प्रकृतीनं आपल्यासाठी फळं फुलं पालेभाज्या एवढं सारं निर्माण करून ठेवलंय, पण माणूस मांसाहाराकडे वळतो. तर तुकोबाराय म्हणतात, ज्यांची पुष्टकांती वर असेल, पुष्टकांती म्हणजे काय हो, तर बॉडी, आपलं शरीर यष्टी कशी असावी, वरी दिसली पाहिजे, ताजी तवाणी पाहिजे. ज्या वेळेस भगत सिंगांना फाशी होत होती, त्या दिवशी भगत सिंग व्यायाम करत बसले. ज्या दिवशी फाशी त्या दिवशी व्यायाम. जेलरला आश्चर्य वाटलं. त्या जेलरनं विचारलं, काय हो भगत सिंग, तुम्हाला माहित नाही तुम्हाला आज फाशी होणार आहे? भगत सिंग म्हटले, जेलर साहेब, मला चांगलंच माहितीये की मला आज फाशी होणार आहे. मग तुम्ही आज व्यायाम का करता, त्याचा काय उपयोग? तर भगत सिंग म्हणाले, जेलर साहेब, त्याचं काय ना, मी जेव्हा लहान होतो, माझी आई देवपूजा करायची आणि मला बागेत फुलं आणायला पाठवायची. मीही बागेतली सगळी फुलं घेऊन यायचो आणि आईच्या जवळ द्यायचो. पण आई सगळीच फुलं देवाला वाहायची नाही, तर त्यातली काही गोंडस, टवटवीत, पांढरी शुभ्र, तजेलदार फुलं निवडून आई देवाला वाहायची. तेव्हा मला कळालं की सुकलेल्या फुलांना देवाजवळ जागा नाहीये, तर चांगल्या गोंडस, टवटवीत, पांढऱ्या शुभ्र फुलांनाच देव जवळ घेतो. हे माझ्या आईनं मला शिकवलं. मग मी माझ्या भारत मातेसाठी फासावर जातोय, मी माझ्या देशासाठी समर्पित होतोय, मग मी सुकलेलं शरीर घेऊन कसं जाऊ? म्हणून मी आज व्यायाम करतोय. किती सुंदर उत्तर दिलं. ही असावी देशभक्ती. ती देशभक्ती आमच्या युवकांच्या मनात ठसली पाहिजे. शंभूराजांचे डोळे काढले, जीभ काढले, हात छाटले, पाय छाटले. ये संबा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा, अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा. ही देशभक्ती तरुणांच्या मनात असावी. महापुरुषांना आम्ही वाटून घेतलंय. मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊच्या शिवरायाला. मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊच्या शिवरायाला. दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमरायाला. दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमरायाला. अण्णाभाऊ आमचे मातंगानी गायली गाणी. अहिल्यादेवी म्हणजे धनगराची राणी. ज्योतिबासाठी गोळा झाले सारे माळी. ज्योतिबासाठी गोळा झाले सारे माळी. आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच बघा झाली होळी. इथंच बघा झाली होळी. ती होळी आपल्याला होऊ द्यायची नाही. समाजासाठी, देशासाठी लढायला शिका. क्यों मरते हो यारो सनम के लिए. सनम कळते ना? क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए. क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए. मरना है तो मरो वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए, तिरंगा मिलेगा कफन. म्हणून आम्ही महापुरुषांचे विचार घेतले पाहिजे. पुष्टकांती भगतसिंगांसारखी, छत्रपती शंभूराजांसारखी आमच्या तरुणांची दिसली पाहिजे. पण मरता आमचा जिता आहे पिऊन थोडा खंबा. मरता आमचा जिता आहे पिऊन थोडा खंबा. मरणालाही लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. अरे देशासाठी, धर्मासाठी मरणाला कवटाळणारा शंभूराजा इथं घडेल काय? आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय? शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय? आम्ही म्हणतो शिवराय घडावे, शिवराय घडावे, पण आमच्या नाही, शेजारच्या घरात.
तरुणांनी मराठा आरक्षणाच्या उपोषणाला बसावं, सगळ्यांनी बसावं, पण आमच्या घरच्या नाही, शेजारच्या घरच्यांनी. पण आईनं जिजाऊ झालं पाहिजे. आमची आई सांगते, बाळा शिवाजी व्हायचं असतं, कोणाच्या आद्यात जायचं नसतं, कोणाच्या मध्यात जायचं नसतं, आपण फक्त घरात बसून राहायचं असतं आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं. येतील का हो शिवराय जन्माला? शाळेत सहलीला गेलास तर बसच्या मधोमध बसायचं असतं,